नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिफरन्शिएशन या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.3 यातील फर्स्ट क्वेश्चन, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स याची आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायची आहे. पहा, ही डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी आपल्याला लॉगच्या प्रॉपर्टी अप्लाय करायच्या आहेत. लॉग अप्लाय करून आपल्याला याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. कशामुळे? कारण येथे स्क्वेअर आहे, येथे क्यूब आहे, येथे मल्टिप्लिकेशन आहे, येथे पॉवर फोर्थ आहे, पुन्हा येथे डिव्हिजन आहे. म्हणजे येथे आपल्याला u अपॉन व्ही हा जर रूल अप्लाय केला, u अपॉन व्ही क्वोशंट रूल जर येथे आपण अप्लाय केला डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी, तर आपल्याला खूप कॉम्प्लिकेटेड होईल, म्हणजे कॅल्क्युलेशनला अवघड होईल खूप. आणि पुन्हा येथे मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे येथे डिव्हिजन पण आहे आणि येथे मल्टिप्लिकेशन पण आहे, u व्ही. म्हणजे आपल्याला हा रूल अप्लाय करताना पुन्हा हा पण रूल अप्लाय करावा लागेल. पॉवर पुन्हा 3, 4, 2 याप्रमाणे आहेत, म्हणजे खूप कॉम्प्लिकेटेड होईल. त्यासाठी आपल्याला सिम्पल होण्यासाठी लॉग अप्लाय करायचा आहे आणि डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. या टाईपचे क्वेश्चन आपल्याला लॉग अप्लाय करून डेरिव्हेटिव्ह घ्यायचे आहे. किंवा आपण हे पाहिलेलं आहे ए रेस टू एक्स, याची डेरिव्हेटिव्ह आपण काय लिहितो? ए रेस टू एक्स. तर याची डेरिव्हेटिव्ह आपण ए रेस टू एक्स इंटू लॉग ए, बरोबर आहे. सपोज 2 रेस टू एक्स, याची डेरिव्हेटिव्ह आपण काय लिहितो? 2 रेस टू एक्स इंटू लॉग 2. म्हणजे हा ए काय आहे? कॉन्स्टंट आहे. एखादा कॉन्स्टंट आहे, एखादा नंबर आहे ए म्हणजे, बरोबर आहे. याची डेरिव्हेटिव्ह आपण याप्रमाणे घेतो. परंतु आता येथे हा कॉन्स्टंट आहे, एखादा नंबर आहे, त्याचा पॉवर व्हेरिएबल आहे. परंतु जर असा असेल एक्स, त्याचा पॉवर एक्स असेल, हा कॉन्स्टंट आहे का? हा व्हेरिएबल आहे. म्हणजे व्हेरिएबलचा पॉवर व्हेरिएबल, व्हेरिएबल आहे एक्स, म्हणजे त्याचा पॉवर किती आहे? व्हेरिएबल आहे. तर याची डेरिव्हेटिव्ह आपल्याला अशी घेता येईल का? एक्स रेस टू एक्स, याची डेरिव्हेटिव्ह आपण अशी घेणार का? एक्स रेस टू एक्स इंटू लॉग एक्स. अशी डेरिव्हेटिव्ह याची घेता येत नाही, अशी घेता येत नाही. कारण व्हेरिएबल आहे, हा कॉन्स्टंट नाही आहे. कॉन्स्टंटचा पॉवर जर व्हेरिएबल असेल तर आपण याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह लिहित असतो. परंतु व्हेरिएबलचा पॉवर व्हेरिएबल असेल तर ती डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी आपल्याला लॉग अप्लाय करायचा आहे. म्हणजे व्हेरिएबलचा पॉवर व्हेरिएबल असेल तर आपल्याला लॉग अप्लाय करायचा आहे. किंवा फंक्शन असेल एखादं, सपोज साइन एक्स, हे फंक्शन आहे ट्रिग्नॉमेट्री, त्याचा पॉवर एक्स असेल तरी आपल्याला येथे लॉग अप्लाय करायचा आहे. ही डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी लॉग अप्लाय करायचा आहे. फंक्शनचा पॉवर व्हेरिएबल किंवा व्हेरिएबलचा पॉवर फंक्शन असेल याप्रमाणे किंवा याप्रमाणे, किंवा फंक्शनचा पॉवर फंक्शन असेल, सपोज साइन एक्स टॅन इनवर्स एक्स, याचा पॉवर किती आहे? टॅन इनवर्स एक्स. म्हणजे अशा प्रकारची डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी आपल्याला लॉग अप्लाय करायचा आहे, हे लक्षात राहू द्या. आता याची आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ. सोल्युशन, आधी दिलेला प्रॉब्लेम वाय म्हणून कन्सिडर करा. यालाच आपण वाय करू. पहिली स्टेप ही लिहा, लेट वाय इक्वल टू. पहिल्या स्टेपमध्ये हा प्रॉब्लेम लेट वाय म्हणून कन्सिडर करा. वायची व्हॅल्यू ही आहे. आता दोन्ही साईडला आपण लॉग अप्लाय करू. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. दोन्ही साईडला आपण लॉग अप्लाय करू. देअरफॉर वाय आहे म्हणजे लॉग वाय, या साईडला लॉग अप्लाय केला आणि या साईडला लॉग अप्लाय करू. लॉग ऑफ एक्स प्लस 1 याचा स्क्वेअर आहे अपॉन एक्स प्लस 2 याचा क्यूब आहे. येथे मल्टिप्लिकेशन आहे, एक्स प्लस 3 याचा पॉवर 4 आहे. लॉग आपल्याला हे माहिती आहे, लॉग सपोज ए अपॉन बी असेल तर आपण असं लिहू शकतो, लॉग ए मायनस लॉग बी. लॉग ए अपॉन बी याला आपण असं लिहू शकतो, लॉग ए मायनस लॉग बी. म्हणजे डिव्हिजन असेल तर आपण सबट्रॅक्शन करणार, आणि मल्टिप्लिकेशन असेल, लॉग ऑफ ए बी असेल, लॉग ऑफ ए बी, तर आपण काय लिहिणार? लॉग ए प्लस लॉग बी. याप्रमाणे मल्टिप्लिकेशन असेल तर ॲडिशन होईल आणि डिव्हिजन असेल तर सबट्रॅक्शन होईल. ते रूल येथे आपल्याला अप्लाय करायचे आहेत. इक्वल टू, आधी आपण वायला सॉल्व करत आहोत, वायचा लॉग घेतलेला आहे. आता ही स्टेप सॉल्व करून नंतर आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ.
आता या स्टेप सॉल्व करू आपण. वायला सिम्पल करू आपण आणि नंतर आपण डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत. येथे डिव्हिजन असल्यामुळे आपण असं लिहू शकतो, म्हणजे लॉग ऑफ x + 1 स्क्वेअर. डिव्हिजन असल्यामुळे मायनस होईल. लॉग ऑफ या दोघांचा लॉग x + 2 याचाही क्यूब आणि x + 3 याचा 4th पॉवर. येथे लॉग अप्लाय केला, येथे लॉग अप्लाय केला, बरोबर आहे. डिव्हिजन असल्यामुळे मायनस साईन येणार आहे, परंतु येथे मल्टिप्लिकेशन आहे. लॉग x + 1 स्क्वेअर मायनस, आता हे मायनस साईन ॲज इट इज राहील, परंतु आता लॉग दोघांना अप्लाय केला आपण तर प्लस होईल, परंतु येथे मायनस असल्यामुळे या दोघांमध्ये प्लस येणार आहे, परंतु ते पण मायनस होईल. म्हणजे असं लिहू शकतो आपण, लॉग ऑफ x + 2 याचा क्यूब. येथे प्लस येईल, येथे जर प्लस असेल तर असा ब्रॅकेट येईल, बरोबर आहे. म्हणजे लॉग x + 3 याचा 4th पॉवर. डिव्हिजन असल्यामुळे आपण सबट्रॅक्शन केलेलं आहे, बरोबर आहे, परंतु येथे मल्टिप्लिकेशन असल्यामुळे येथे आपण ॲडिशन केलेली आहे, परंतु हे मायनस साईन या दोघांना अप्लाय होईल, कारण दोन टर्म येथे डिव्हिजनमध्ये आहेत. तर हे मायनस साईन अप्लाय केलं आपण, एक स्टेप डायरेक्ट करू आपण. येथे मायनस होईल तर येथे मायनस होईल, याप्रमाणे, बरोबर आहे. इक्वल टू, आता हा एक रूल आहे, ही एक प्रॉपर्टी आहे लॉगची. लॉग m त्याचा पॉवर n असेल तर आपण असं लिहू शकतो, हा पॉवर समोर लिहिणार आपण, समोर घेणार आणि लॉग m n × लॉग m. पॉवर आपण समोर लिहिणार आणि लॉग m याप्रमाणे, म्हणजे हा पॉवर समोर येईल. 2 लॉग x + 1 हे मायनस, हा पॉवर समोर येईल लॉगच्या पूर्वी, म्हणजे 3 लॉग x + 2 मायनस, हा पॉवर समोर घेऊ आपण, लॉग x + 3 याप्रमाणे. ही व्हॅल्यू कशाची आहे? लॉग y ची. लॉग ऑफ y म्हणजे ही व्हॅल्यू, परंतु लॉग y ची व्हॅल्यू ही येत आहे, बरोबर आहे. पण आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह घेता येईल. डेरिव्हेटिव्ह घ्यायला किती सिम्पल झालेलं आहे. आता स्क्वेअर, क्यूब, पॉवर 4 हे राहिलेलं नाही आहे. आता आपण डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. पहा, समोर लॉगची प्रॉपर्टी पण लिहित राहा. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. पहा, येथे लॉग y आहे, याला आपल्याला विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट करायचं आहे. आपल्याला हे माहिती आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x ही डेरिव्हेटिव्ह किती असते? 1/x. हे आपण पाहिलेलं आहे. लॉग x चे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x, लॉग x चे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1/x, बरोबर आहे. परंतु येथे काय आहे? लॉग y आहे. लॉग y ला आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे, ddx ऑफ लॉग y. येथे x आहे dx आणि येथे x आहे, बरोबर आहे. म्हणजे लॉग x ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घेत आहोत आपण, ddx. तर 1/x आहे, 1/x, बरोबर आहे. परंतु विथ रिस्पेक्ट टू x लॉग y ची घ्यायची आहे. येथे x, येथे x, परंतु येथे y, येथे x आहे. तर याची डेरिव्हेटिव्ह आपण कशी घेणार? पहा, आधी लॉग y चे डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. लॉग y चे डेरिव्हेटिव्ह काय असते? 1/y. लॉगचे डेरिव्हेटिव्ह 1/y. पुन्हा या y चे डेरिव्हेटिव्ह लॉगची घेतली आपण 1/y, परंतु y ची या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे dy/dx. dy/dx म्हणजे लॉग y चे डेरिव्हेटिव्ह आपण काय लिहिणार? 1/y इंटू dy/dx. इंटू dy/dx. लॉगची 1/y आणि y ची dy/dx. म्हणजे ही डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? देअरफॉर 1/y इंटू dy/dx. 1/y इंटू dy/dx इक्वल टू, आता हे 2 आहेत, 2 कॉन्स्टंट आहे, मल्टिप्लिकेशनमध्ये असल्यामुळे असंच राहील. लॉगचे डेरिव्हेटिव्ह 1/x. x म्हणजे येथे x + 1. पुन्हा या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह x + 1 चे डेरिव्हेटिव्ह फक्त 1 येईल, बरोबर आहे. ही 0 येईल, म्हणजे लिहिण्याची गरज नाही. हे -3 लॉग ऑफ x + 2 याचे डेरिव्हेटिव्ह 1/x + 2.
ज्याप्रमाणे लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह 1/x, एक्स म्हणजे येथे एवढी व्हॅल्यू आहे 1/x, एक्स ऐवजी ही व्हॅल्यू आहे -4 1/x+3. पहा नंतर आपल्याला पुन्हा या फंक्शन डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागते आणि मल्टिप्लिकेशन करावं लागतो, परंतु याचे डेरिव्हेटिव्ह 1 येईल, याचे डेरिव्हेटिव्ह 1 येईल, याचे डेरिव्हेटिव्ह 1 येईल. इंटू 1 इंटू 1 इंटू 1 लिहिण्याची गरज नाही, आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह लिहिलेली आहे. पहा ही व्हॅल्यू आपल्याला 1/y dy/dx मिळत आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? dy/dx ही व्हॅल्यू पाहिजे आपल्याला. येथे 1/y आहे, yला आपण तिकडे पास करू, इकडे डिव्हिजनमध्ये आहे y, तिकडे मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल, बरोबर आहे. पहा एक लक्षात ठेवा, लॉग yची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1/y dy/dx आपल्याला प्रत्येक वेळी हे कामाला येणार आहे. हा y तिकडे पास होईल, येथे डिव्हिजनमध्ये आहे, मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल. देअरफॉर इकडे काय राहील? dy/dx इक्वल टू हा y इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये y, पूर्ण मल्टिप्लिकेशनमध्ये येईल y, बरोबर आहे. सर्वांना मल्टिप्लिकेशनमध्ये y येणार आहे. हे 2/x+1 2/x+1 मायनस 3/x+2 मायनस 3/x+2 मायनस 4/x+3 मायनस 4/x+3. ही व्हॅल्यू कशाची आहे? dy/dx. परंतु y म्हणजे काय? ही व्हॅल्यू दिलेला प्रॉब्लेम y म्हणजे काय? ही व्हॅल्यू आहे, आपण y म्हणून हे घेतलेलं आहे, बरोबर आहे. ती व्हॅल्यू येथे पुट करू, म्हणजे हा जो प्रॉब्लेम आहे तो येथे पुट करू yच्या ठिकाणी. देअरफॉर dy/dx इक्वल टू yची व्हॅल्यू ही पुट करायची आहे x+1² अपॉन x+2³ आणि x+3⁴ आणि पुन्हा yची व्हॅल्यू ही पुट केली, हे हा ब्रॅकेट ॲज इट इज 2/x+1 मायनस 3/x+2 मायनस 4/x+3. ही येणार आहे डेरिव्हेटिव्ह. आपण क्वोशियंट रूल, प्रोडक्ट रूल जर अप्लाय केले असते तर आन्सर मिळेल आपल्याला, परंतु कॅल्क्युलेशनला खूप अवघड होईल. त्यासाठी आपण कॅल्क्युलेशनला सोपं होण्यासाठी आपण आधी लॉग घेतलेला आहे, लॉगच्या प्रॉपर्टी अप्लाय करून नंतर डेरिव्हेटिव्ह घेतलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड सब क्वेश्चन. येथे पण क्यूब रूट आहे, परंतु सर्वांना क्यूब रूट आहे, कारण क्यूब रूटमध्ये एवढ्या टर्म आहेत. यालाही क्यूब रूट आहे, यालाही क्यूब रूट आहे, यालाही क्यूब रूट आहे, बरोबर आहे. आता याच प्रॉब्लेमला आपण y म्हणून कन्सिडर करू. लेट y इक्वल टू, पहा सोल्युशन, लेट y इक्वल टू ही व्हॅल्यू आपण घेणार आहोत. आता थोडं सिम्प्लिफाय करू आपण. क्यूब रूट आहे प्रत्येकाला, पहा जर स्क्वेअर रूट असेल, सपोज x आहे स्क्वेअर रूटमध्ये, याचा अर्थ काय होतो? x⁴ 1/2 आहे याचा अर्थ. जर क्यूब रूट असेल, येथे 3 असतील, स्क्वेअर रूटला आपण येथे 2 लिहित नाही, परंतु क्यूब रूटला आपण येथे 3 लिहितो. एक्सचं क्यूब रूट याचा अर्थ असा होतो x⁴ 1/3 आहे. स्क्वेअर रूटचा अर्थ होतो पॉवर हाफ आणि क्यूब रूटचा अर्थ होतो पॉवर 1/3 याप्रमाणे. म्हणजे हे साईन जर आपण कॅन्सल केलं क्यूब रूटचं तर प्रत्येकाला पॉवर किती येईल? 1/3 इक्वल टू 4x - 1 याचा पॉवर किती आहे? 1/3. क्यूब रूट म्हणजे 1/3, कारण सर्वांना आहे. 2x+3 यालाही पॉवर 1/3, येथे मल्टिप्लिकेशन आहे. 5 - 2x येथे स्क्वेअर आहे, पहा 5 - 2x या टर्मला, या ब्रॅकेटला आधीच स्क्वेअर आहे, येथे स्क्वेअर आहे, परंतु पुन्हा क्यूब रूट आहे, म्हणजे पॉवरचा काय होतो? मल्टिप्लिकेशन, पुन्हा क्यूब रूट आहे, बरोबर आहे. स्क्वेअर पण आहे आणि क्यूब रूट पण आहे, म्हणजे टोटल पॉवर किती होईल? पॉवरचा मल्टिप्लिकेशन, हा पॉवर 2 आहे, त्याचा पॉवर पुन्हा 1/3, म्हणजे पॉवरचा मल्टिप्लिकेशन 2/3. टोटल पॉवर किती होईल? 2/3. येथे 1/3 नाही लिहिणार आपण, 2/3, कारण स्क्वेअर आहे आणि क्यूब रूट आहे, म्हणजे पॉवर किती येईल? 2/3. या ब्रॅकेटचा पॉवर, या ब्रॅकेटचा पॉवर 2/3.
ही व्हॅल्यू वायची आहे, बरोबर आहे. देअरफॉर वाय इक्वल टू, आता आपण काय करू, लॉग घेऊ दोन्ही साईडला, कारण डिव्हिजन आहे, मल्टिप्लिकेशन आहे, पॉवर वेगवेगळे आहेत. तर आपण काय करू, सिम्पल होण्यासाठी आपण लॉग अप्लाय करू. टेकिंग लॉग ऑन बोथ साईड, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, therefore log y इक्वल टू, इथे लॉग अप्लाय होईल, इकडे लॉग अप्लाय केला लॉग y, इकडे लॉग अप्लाय होईल एवढ्या टर्मला 1/3 पॉवर, येथे 2x + 3 पॉवर आहे 1/3 इंटू हा ब्रॅकेट आहे 5 - 2x याचा पॉवर 2/3 इक्वल टू, ही व्हॅल्यू लॉग वायची येणार आहे. देअरफॉर लॉग वाय, अजून आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेली नाही आहे. इथे डिव्हिजन आहे, लॉगची प्रॉपर्टी अप्लाय करू. डिव्हिजन असल्यामुळे सबट्रॅक्शन होणार आहे लॉगची, म्हणजे लॉग ऑफ 4x - 1 त्याचा पॉवर 1/3, हे साईन कॅन्सल होईल, सबट्रॅक्शन येईल. येथे पण लॉग अप्लाय होईल, प्रत्येकाला लॉग अप्लाय होईल. लॉग ऑफ 2x + 3 1/3. इथे मायनस करणार आपण, हे मायनस या दोन टर्म आहेत परंतु मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, ते प्लस होईल, बरोबर आहे. परंतु नंतर आपण मायनसने मल्टिप्लाय केल्यामुळे हे पण मायनसच होईल, हे कॅन्सल करू आपण. मायनस लॉग ऑफ 5 - 2x याचा पॉवर किती आहे 2/3 आहे, याप्रमाणे. इक्वल टू, हा पॉवर समोर घेऊ शकतो आपण, लॉग हा पॉवर समोर घेणार आपण 1/3 लॉग ऑफ 4x - 1, हे मायनस हा पॉवर समोर 1/3 लॉग ऑफ 2x + 3 मायनस हा पॉवर समोर घेऊ आपण 2/3 लॉग ऑफ 5 - 2x. देअरफॉर लॉग वाय, लॉग वायची व्हॅल्यू ही आहे. आता डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, कारण प्रत्येक टर्मची आता डेरिव्हेटिव्ह घ्यायला सोपं जाईल आपल्याला, बरोबर आहे. त्यामुळे डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. देअरफॉर याची डेरिव्हेटिव्ह, लॉग वायची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1/y 1/y इंटू dy/dx, 1/y इंटू dy/dx. नंतर वायला इकडे आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे, ते लक्षात राहू द्या. हे 1/3 कॉन्स्टंट आहे, मल्टिप्लिकेशनमध्ये असंच राहील. लॉगचे डेरिव्हेटिव्ह घेणार आधी आपण आणि नंतर फंक्शनची, त्याने मल्टिप्लाय करणार आपण. लॉगचे डेरिव्हेटिव्ह, लॉग एक्सचे डेरिव्हेटिव्ह 1/x, एक्स म्हणजे येथे 4x - 1 आहे. लॉगचे डेरिव्हेटिव्ह 1 हे फंक्शन, आणि पुन्हा या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह त्याने मल्टिप्लाय करणार 4x - 1, याचे डेरिव्हेटिव्ह 4 - 1, 4x - 1 याचे डेरिव्हेटिव्ह काय होईल, 4xची 4 होईल, हा कॉन्स्टंट 0 म्हणजे 4, याचे डेरिव्हेटिव्ह 4ने मल्टिप्लाय करणार. हे मायनस 1/3, याचे लॉगचे डेरिव्हेटिव्ह 1/2x + 3, लॉगचे डेरिव्हेटिव्ह 1 हे फंक्शन, आणि या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह 2x + 3, याचे डेरिव्हेटिव्ह 2 होईल. हे सर्व बेसिक आहे. हे जर येथे येत नसेल तुम्हाला तर पुढे खूप अवघड आहे. मग मायनस हे 2/3 कॉन्स्टंट ॲज इट इज, लॉगचे डेरिव्हेटिव्ह 1 हे फंक्शन 5 - 2x, पुन्हा या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह, येथे डेरिव्हेटिव्ह काय येईल, याची 0 होईल, परंतु -2xचे डेरिव्हेटिव्ह -2 होईल, बरोबर आहे. -2ने मल्टिप्लाय करणार. आता आपण काय करणार, या वायला या साईडला पास करणार, म्हणजे आपल्याला dy/dxची व्हॅल्यू मिळणार आहे, dy/dx, बरोबर आहे. वायला आपण इकडे पास करणार आहोत. इथे लिहितो, यानंतर हे कंटिन्यू करा. वायला इकडे पास करू, इकडे डिव्हिजनमध्ये आहे, इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये वाय येणार आहे, इकडे राहील dy/dx इक्वल टू, इकडे वाय मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल, सर्वांना मल्टिप्लिकेशनमध्ये येईल, बरोबर आहे. येथे असा मोठा ब्रॅकेट करणार आपण,
एवढा मल्टिप्लिकेशन आहे, नंतर हे मायनस एवढा मल्टिप्लिकेशन आहे, मायनस एवढाही मल्टिप्लिकेशन आहे. हे काय होतील 4/3 4/3 हे 4/3 4x - 1 4x - 1 नंतर हे मायनस साईन, नंतर हे 2/3 आणि 2x + 3 मल्टिप्लिकेशन आहे 2x + 3 नंतर हे मायनस साईन. पहा इथे साईन कोणतं येईल, येथे -2 आहेत मल्टिप्लिकेशनमध्ये, हे -2 आणि हे मायनस साईन म्हणजे हे साईन प्लस होईल. आता बरोबर आहे, हे साईन प्लस होईल, येथे प्लस साईन येणार आहे कारण मायनस इंटू मायनस प्लस होईल. 2 × 2 4 होतील म्हणजे 4/3 5 - 2x हा ब्रॅकेट 5 - 2x याप्रमाणे. आता आपल्याला काय करायचं आहे, फक्त yची व्हॅल्यू पुट करायची. yची व्हॅल्यू म्हणजे एवढी व्हॅल्यू इथे पुट करणार आपण. देअरफॉर dy/dx = yची व्हॅल्यू ही ॲज इट इज √ 4x - 1 अपॉन 2x + 3 आणि 5 - 2x याचा स्क्वेअर. ही झाली yची व्हॅल्यू. yची व्हॅल्यू पुट केली, हा ब्रॅकेट ॲज इट इज 4/3 4x - 1 -2/3 2x + 3 हे +4/3 5 - 2x. पहा याप्रमाणे आपली डेरिव्हेटिव्ह येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सब क्वेश्चन थर्ड. हा एक ब्रॅकेट, येथे मल्टिप्लिकेशन आहे, ही एक टर्म आहे मल्टिप्लिकेशन आणि ही एक टर्म आहे. 3 टर्म आहेत येथे आणि मल्टिप्लिकेशन आहे. आपण पाहिलेलं आहे लॉग ऑफ AB असेल, दोघांचा मल्टिप्लिकेशन आहे, लॉग आहे, तर आपण असं लिहू शकतो log A + log B. मल्टिप्लिकेशन दोघांचा असेल तर आपण असं सेपरेट करणार. सपोज लॉग ऑफ ABC असेल, A × B × C, तर आपण असं लिहू शकतो log A + log B + log C. मल्टिप्लिकेशनमध्ये 2 3 4 5 अशा किती टर्म असू द्या, आपण काय करणार लॉगची ॲडिशन करणार. तर इथे आपण काय करणार याचा लॉग प्लस याचा लॉग प्लस याचा लॉग याप्रमाणे. सोल्युशन लेट y = दिलेला प्रॉब्लेम y म्हणून कन्सिडर करू. आता आपण काय करू लॉग अप्लाय करू. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. देअरफॉर log y, इकडे लॉग अप्लाय केला, इकडे लॉग अप्लाय करू म्हणजे लॉग ऑफ, फक्त दोन्ही साईडला आपण लॉग अप्लाय केलेला आहे. बरोबर आहे. लॉग ऑफ A × B × C प्रॉपर्टी अप्लाय करू म्हणजे काय होईल प्लसने सेपरेट होईल, हा लॉग प्लसने सेपरेट होईल. लॉग ऑफ x² + 3 पॉवर 3/2 मल्टिप्लिकेशन प्लस येणार, इथे मल्टिप्लिकेशन प्लस होईल. लॉग ऑफ sin³ 2x प्लस लॉग ऑफ, हा लॉग प्रत्येकाला अप्लाय केला आपण, मध्ये मल्टिप्लिकेशन असल्यामुळे साईन प्लस येणार आहे. लॉग ऑफ 2⁻x² याप्रमाणे. = पॉवर आता समोर घेणार आपण 3/2 लॉग ऑफ, कारण सपोज लॉग ऑफ A पॉवर B असेल तर आपण काय लिहिणार, हा B पॉवर समोर घेणार आपण लॉग A याप्रमाणे. हा पॉवर समोर येणार आहे 3/2 लॉग ऑफ x² + 3 हे प्लस साईन. इथे साईनला क्यूब आहे म्हणजे पॉवर येथे 3 आहे, तो समोर घेणार आपण लॉग ऑफ sin 2x प्लस हा पॉवर x² आहे समोर येईल इंटू log 2.
लॉग घेतलेला आहे, पॉवरही समोर घेतलेला आहे. आता याची आपल्याला डेरिव्हेटिव्ह घेता येईल. ही झाली लॉग वायची व्हॅल्यू. येथे लिहिणार डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर वायचे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय आपण काय घेतो, dy बाय dx. परंतु लॉग असल्यामुळे काय होईल, लॉगचे डेरिव्हेटिव्ह 1 बाय वाय, म्हणजे लॉग वायचे डेरिव्हेटिव्ह 1 बाय वाय इंटू dy बाय dx इक्वल टू हे 3/2 कॉन्स्टंट ॲज इट इज. लॉगचे डेरिव्हेटिव्ह लॉग ऑफ हे फंक्शन आहे, लॉगचे डेरिव्हेटिव्ह 1 हे फंक्शन x² + 3 आणि इंटू या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह त्याने मल्टिप्लाय करणार आपण. x² चे डेरिव्हेटिव्ह 2x, याची 0 येईल, हे प्लस साईन, हा 3 कॉन्स्टंट ॲज इट इज. लॉग ऑफ साईन एक्स, आधी लॉगचे डेरिव्हेटिव्ह घेणार आपण. लॉगचे डेरिव्हेटिव्ह काय आहे, 1 फंक्शन एवढं आहे साईन 2x, साईन 2x बरोबर आहे. पुन्हा या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह साईन 2xची डेरिव्हेटिव्ह कॉस 2x, परत साईन 2xचे डेरिव्हेटिव्ह कॉस 2x बरोबर आहे. पुन्हा या अँगलचे डेरिव्हेटिव्ह 2xचे डेरिव्हेटिव्ह 2 त्याने मल्टिप्लाय करणार आपण इंटू 2. पहा हे सर्व मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. कॉस 2x इंटू 2, कॉस 2x इंटू 2, कॉस 2x इंटू 2 आणि प्लस पहा लॉग 2, लॉग x आहे का, लॉग x हे व्हेरिएबल आहे, परंतु 2 हा कॉन्स्टंट आहे, म्हणजे कॉन्स्टंट एक नंबर आहे 2, त्याचा लॉग घेतला आपण तर तो कॉन्स्टंट येणार आहे, म्हणजे हा कॉन्स्टंट आहे. परंतु x² याचे डेरिव्हेटिव्ह काय येईल 2x, x² डेरिव्हेटिव्ह 2x आणि हा कॉन्स्टंट ॲज इट इज लॉग 2. ज्याप्रमाणे हा कॉन्स्टंट ॲज इट इज 3, ज्याप्रमाणे 3/2 ॲज इट इज, त्याप्रमाणे लॉग 2 हा पण कॉन्स्टंट आहे ॲज इट इज आणि x² चे डेरिव्हेटिव्ह 2x याप्रमाणे. आता आपल्याला काय करायचं आहे, हा y त्या साईडला पास करायचा आहे. देअरफॉर dy बाय dx इक्वल टू हा y इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये येईल बरोबर आहे, एवढ्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे. 6x होतील, 6x आणि अपॉन 2 म्हणजे 3x होतील बरोबर आहे. हे 6x होतील, पुन्हा इथे 2 आहेत, 6xला 2ने डिवाइड केला आपण तर 3x होतील, म्हणजे इथे 3x अपॉन येथे x² + 3, x² + 3 बरोबर आहे. हे प्लस साईन पहा एवढ्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे. हे 2 हे 3 आता मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, न्यूमरेटरमध्ये आहेत बरोबर आहे. 3 × 2 6 होतील, 6 2 × 3 6, हे कॉस 2x अपॉन साईन 2x, पहा इथे कॉस 2x अपॉन साईन 2x. आता हे प्लस हे 2x log 2, 2x log 2. पहा कॉस अपॉन साईन म्हणजे आपण कॉट लिहू शकतो, कॉस अपॉन साईन म्हणजे कॉट होईल बरोबर आहे. 6 cot 2x, अँगल जो आहे तोच राहील, 6 cot 2x. इथे लिहितो मी आता. देअरफॉर dy बाय dx ही व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार आहे, येथे वायची व्हॅल्यू पुट करणार आपण. वायची व्हॅल्यू एवढी आहे, येथे पुट करणार आधी आपण. x² + 3 याचा पॉवर 3/2 इंटू साईन क्यूब 2x इंटू 2चा पॉवर x². ही वायची व्हॅल्यू पुट केली. पुन्हा या ब्रॅकेटमध्ये 3x अपॉन x² + 3, 3x अपॉन x² + 3 प्लस हे 6 कॉस अपॉन साईन कॉट होईल, 6 cot 2x, 6 cot 2x, अँगल 2x आहे, प्लस 2x log 2. पहा याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह येणार आहे. dy बाय dxची व्हॅल्यू आपल्याला एवढी मिळणार आहे, एवढी व्हॅल्यू dy बाय dxची आहे. ही व्हॅल्यू म्हणजे वायची व्हॅल्यू y इंटू हा ब्रॅकेट. नेक्स्ट क्वेश्चन, 4th क्वेश्चन, सोल्यूशन.
दिलेला प्रॉब्लेम y म्हणून कन्सिडर करू आपण. पहिली स्टेप ही लिहा, लेट y इक्वल टू पायची आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायची आहे. दोन्ही साईडला लॉग अप्लाय करू. देअरफॉर लॉग y, दोन्ही साईडला लॉग अप्लाय करू. लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 2 पॉवर आहे 3/2 अपॉन येथे रूट एक्स प्लस 3 पॉवर 3 इंटू कॉस एक्स, त्याचाही पॉवर एक्स आहे. डिव्हिजन आहे, लॉग आहे, मायनस करू आपण. लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 2 पॉवर आहे 3/2 मायनस होईल लॉग ऑफ रूट एक्स प्लस 3 याचा क्यूब. हे प्लस होईल परंतु पूर्ण मायनस असल्यामुळे हे पण मायनस होईल. याच्या खाली जेवढ्या काही टर्म आहेत त्या मायनस होतील. लॉग ऑफ कॉस एक्स याचाही पॉवर एक्स. आता पॉवर समोर घेऊ आपण. 3/2 लॉग एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 2 मायनस हा पॉवर समोर येईल लॉग ऑफ रूट एक्स प्लस 3 मायनस हा पॉवर समोर येईल एक्स इंटू लॉग ऑफ कॉस एक्स. लॉग ऑफ कॉस एक्स. आपण पॉवर पण समोर घेतलेला आहे, लॉग अप्लाय केलेला आहे, पॉवर पण समोर घेतलेला आहे. ही झाली व्हॅल्यू लॉग वायची. आता आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट लॉग वायचे डेरिव्हेटिव्ह 1/y इंटू dy/dx इक्वल टू, हा कॉन्स्टंट आहे ॲज इट इज असाच राहील. लॉगची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन हे फंक्शन एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 2. पुन्हा याला मल्टिप्लाय करणार ह्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने. याचे डेरिव्हेटिव्ह हे एक्स स्क्वेअरचे डेरिव्हेटिव्ह 2x होईल 2x. हे प्लस याचे डेरिव्हेटिव्ह 2 होईल, याची 0 होईल, लिहिण्याची गरज नाही. याप्रमाणे हे मायनस 3 लॉगचे डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन फंक्शन एवढं आहे रूट एक्स प्लस 3. याला मल्टिप्लाय करणार या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह रूट एक्स, त्याची डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स हे आपल्याला माहिती आहे, याची 0 होईल. हे मायनस इथे आपल्याला काय करावं लागेल. हे एक फंक्शन आहे आणि ही एक टर्म आहे, ही एक टर्म आहे, दोघांचा इथे मल्टिप्लिकेशन आहे. म्हणजे यू व्ही रूल अप्लाय करायचा आपल्याला. यू व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू व्ही आपण कसं लिहितो. हे फर्स्ट फंक्शन, हे सेकंड फंक्शन. तर आपण काय करतो, यू ॲज इट इज डी डी एक्स ऑफ व्ही नंतर प्लस व्ही ॲज इट इज डी डी एक्स ऑफ यू, डी डी एक्स ऑफ यू. त्याप्रमाणे ही डेरिव्हेटिव्ह घ्यायची. येथे आपल्याला प्रोडक्ट रूल अप्लाय करायचा आहे, यू व्ही रूल. तर इथे आपण काय करणार, एक्स ॲज इट इज नंतर आपण डेरिव्हेटिव्ह याची घेणार डी डी एक्स ऑफ लॉग ऑफ कॉस एक्स याची डेरिव्हेटिव्ह. नंतर प्लस करणार आपण हे ॲज इट इज सेकंड फंक्शन लॉग ऑफ कॉस एक्स ॲज इट इज. नंतर डेरिव्हेटिव्ह घेणार आपण एक्सची इंटू डी डी एक्स ऑफ एक्स. बरोबर आहे. येथे आपण प्रोडक्ट रूल अप्लाय केलेला आहे याप्रमाणे. इक्वल टू हा वाय या साईडला मल्टिप्लिकेशनमध्ये, देअरफॉर इकडे dy/dx. आपल्याला ही व्हॅल्यू काढायची आहे dy/dx. हा वाय इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये येईल. पाहता हे 3 एवढा मल्टिप्लिकेशन आहे, बरोबर आहे. 3 टाइम्स 2x प्लस 2 येथे 3 2x प्लस 2 अपॉन हे 2 येथे एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 2 याप्रमाणे. हे मायनस हे एवढा मल्टिप्लिकेशन आहे 3 अपॉन येथे काय होईल, हे 2 रूट एक्स आधी लिहू आपण, म्हणजे हा ब्रॅकेट करता येईल रूट एक्स प्लस 3चा. बरोबर आहे. या दोघांचा मल्टिप्लिकेशन. हे मायनस एक्स ॲज इट इज याचे डेरिव्हेटिव्ह लॉग ऑफ कॉस एक्स. आधी लॉगचे डेरिव्हेटिव्ह घेणार आपण 1 अपॉन फंक्शन आहे कॉस एक्स
नंतर या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह कॉस एक्सची डेरिव्हेटिव्ह मायनस साईन एक्सने मल्टिप्लाय करणार, बरोबर आहे. प्लस नंतर लॉग ऑफ कॉस एक्स ॲज इट इज, लॉग ऑफ कॉस एक्स ॲज इट इज डी डी एक्स ऑफ एक्स म्हणजे 1 लिहिण्याची गरज नाही, याची डेरिव्हेटिव्ह 1 येईल इंटू 1. पहा बोर्डवर स्पेस नाही आहे, या 2-3 स्टेप इरेज करतो मी, हे लिहून घ्या तुम्ही. यापुढे आपण कंटिन्यू करू. या 3 स्टेप इरेज करत आहे, येथे लिहितो मी. पहा या स्टेपनंतर आपण स्टेप कोणती लिहिणार, देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इक्वल टू, हा वाय इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आलेला आहे. पहा येथे 2 आहेत, हे 2 कॅन्सल करण्यासाठी आपण काय करू, येथे 2 कॉमन काढू. येथे 2 कॉमन काढता येतील आणि ते येथे कॅन्सल होतील. हे 2 कॉमन काढले आपण इंटू 2, तर येथे काय होईल, एक्स प्लस 1 होईल, एक्स प्लस 1 अपॉन हे 2 एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 2. आता हे 2 आणि हे 2 कॅन्सल करता येतील आपल्याला, बरोबर आहे. हे मायनस हे 3 अपॉन 2 रूट एक्स इंटू रूट एक्स प्लस 3, हे मायनस साईन, हा एक्स 1 अपॉन कॉस. पहा हे मायनस आहे, एवढ्या टर्ममध्ये मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे हे मायनस इंटू मायनस, आता हे प्लस होतील, हे मायनस प्लस, हे साईन एक्स न्युमिरेटरमध्ये आहेत, कॉस एक्स डिनोमिनेटरमध्ये आहेत, म्हणजे इंटू साईन एक्स कॉस एक्स, हे प्लस लॉग ऑफ कॉस एक्स, याप्रमाणे इक्वल टू, आता वायची व्हॅल्यू, ही व्हॅल्यू आहे वायची, येथे पुट करू वायच्या ठिकाणी, बरोबर आहे. एक्स स्क्वेअर प्लस 2x, ही वायची व्हॅल्यू येथे पुट करणार आपण, प्लस 2, याचा पॉवर आहे 3/2 अपॉन रूट एक्स प्लस 3 क्यूब इंटू कॉस एक्स, याचा पॉवर एक्स. ही झाली वायची व्हॅल्यू, हा ब्रॅकेट ॲज इट इज. ही येणार आहे आपली डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स, वायची व्हॅल्यू. आता हे 3 ऑफ एक्स प्लस 1, 3 इंटू एक्स प्लस 1, बरोबर आहे. हे 2 कॅन्सल झालेले आहेत, येथे काय राहील, एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 2, हे मायनस 3 अपॉन 2 रूट एक्स ब्रॅकेटमध्ये रूट एक्स प्लस 3 प्लस एक्स साईन अपॉन कॉस म्हणजे टॅन, साईन एक्स अपॉन कॉस एक्स म्हणजे काय, टॅन एक्स, याचा फॉर्म्युला होईल टॅन एक्स प्लस लॉग ऑफ कॉस एक्स. पहा एवढी आपली डेरिव्हेटिव्ह येणार आहे, ही आहे डेरिव्हेटिव्ह. इथे ब्रॅकेट क्लोज करा. सॉरी, हे मायनस लॉग ऑफ कॉस एक्स येईल, तुम्ही करेक्शन करून घ्या, सर्व साईन चेंज करा, मायनस येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5, सोल्युशन. लेट y इक्वल टू, पहा दिलेला प्रॉब्लेम y म्हणून पहिल्या स्टेपमध्ये कन्सिडर करा साईन स्क्वेअर 3x, टॅनला पॉवर 3 आहे, साईनला पॉवर 2 आहे आणि एक्सला पॉवर 5 आहे. लॉग घेऊ आपण, देअरफॉर टेकिंग लॉग ऑन बोथ साईड, असं लिहा येथे, लॉग y इक्वल टू, दोन्ही साईडला लॉग अप्लाय करू, लॉग ऑफ इंटू टॅन क्यूब 4x अपॉन साईन स्क्वेअर 3x इक्वल टू, पहा प्रत्येकाला लॉग अप्लाय करू, येथे मल्टिप्लिकेशन आहे प्लस येईल, येथे डिव्हिजन आहे मायनस होईल, लॉग ऑफ प्लस लॉग ऑफ टॅन क्यूब 4x आणि हे मायनस होईल, लॉग ऑफ साईन स्क्वेअर 3x. हे डिव्हिजनमध्ये असल्यामुळे हे मायनस होईल,
या दोघांची ॲडिशन होईल, बरोबर आहे. पहा लॉग घेतलेला आहे, आता पॉवर समोर घेऊ आपण. 5 log x प्लस 3 log of tan 4x. tan 4x हा पॉवर आपण समोर घेतलेला आहे, मायनस साईनचा पॉवर 2 आहे, तो पॉवर समोर घेऊ आपण. 2 log of sin 3x. हा पॉवर समोर घेतल्यामुळे हा पॉवर कॅन्सल होईल, हा पॉवर कॅन्सल होईल, बरोबर आहे. पॉवर समोर घेतलेला आहे. ही व्हॅल्यू आहे लॉग वायची. आता आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ. लॉग वायची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1/y इंटू dy/dx इक्वल टू 5 ॲज इट इज कॉन्स्टंट आहे, मल्टिप्लिकेशनमध्ये ॲज इट इज लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस 3 कॉन्स्टंट आहे ॲज इट इज लॉग ऑफ टॅन एक्स. आधी लॉगचे डेरिव्हेटिव्ह नंतर या फंक्शनची. लॉगचे डेरिव्हेटिव्ह 1 फंक्शन, फंक्शन आहे tan 4x. पुन्हा टॅनची डेरिव्हेटिव्ह नंतर टॅनची नंतर 4xची. टॅनची डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर 4x. नंतर पुन्हा मल्टिप्लाय करणार या 4xचे डेरिव्हेटिव्ह 4ने मल्टिप्लाय करणार, बरोबर आहे. मायनस हे 2 कॉन्स्टंट आहे ॲज इट इज. लॉगचे डेरिव्हेटिव्ह 1 फंक्शन, फंक्शन आहे sin 3x. नंतर पुन्हा साईनची, लॉगची नंतर साईनची नंतर या फंक्शनची. लॉगची 1 फंक्शन sin 3x. आता साईनची डेरिव्हेटिव्ह नंतर या 3xची. आधी लॉगची नंतर साईनची नंतर 3xची. साईनची डेरिव्हेटिव्ह cos 3x. sin 3x डेरिव्हेटिव्ह cos 3x नंतर 3xची डेरिव्हेटिव्ह 3 याप्रमाणे. आता आपण काय करू, वायला तिकडे शिफ्ट करू आपण. देअरफॉर dy/dx ही व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला, y ब्रॅकेटमध्ये मोठा ब्रॅकेट करणार आपण 5/x हे प्लस पहा हे एवढी टर्म मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. 4 × 3 12 होतील. 12 हे काय आहे sec स्क्वेअर 4x अपॉन tan 4x हे मायनस cos 3x अपॉन sin 3x. हे 2 आणि हे 3 एवढा मल्टिप्लिकेशन आहे, बरोबर आहे. -2 आणि हे 3 म्हणजे -6. हे मायनस साईन 2 × 3 6 cos 3x अपॉन sin 3x ब्रॅकेट क्लोज. एवढ्या स्टेप इरेज करतो मी, तुम्ही लिहून घ्या. पहा यानंतर आपल्याला हे कंटिन्यू करायचं आहे. या स्टेपनंतर ही स्टेप येणार आहे. आता वायची व्हॅल्यू पुट करू. देअरफॉर dy/dx इक्वल टू वायची व्हॅल्यू ही आहे tan 4x अपॉन sin स्क्वेअर 3x. नंतर ब्रॅकेटमध्ये 5/x प्लस पहा इथे आपल्याला थोडं कॅल्क्युलेशन करायचं आहे. हे sec स्क्वेअर 4x आहे. सेक म्हणजे काय 1 cos, बरोबर आहे. पहा sec स्क्वेअर 4x आहे. sec स्क्वेअर 4x याला आपण असं लिहू शकतो 1 cos स्क्वेअर 4x. सेक म्हणजे कॉसचा रेसिप्रोकल, बरोबर आहे, असं लिहिणार. आणि टॅनला आपण असं लिहू शकतो tan 4x याला आपल्याला sin 4x अपॉन cos x. sin 4x अपॉन cos x. टॅन म्हणजे साईन अपॉन कॉस, बरोबर आहे. तर आता हे 12 ॲज इट इज sec स्क्वेअर 4x म्हणजे आपण काय लिहिणार 1 cos स्क्वेअर 1 cos स्क्वेअर 4x. सेकला आपण याप्रमाणे लिहिलेलं आहे. हे डिव्हिजनमध्ये आहेत म्हणजे 1 sin 4x अपॉन cos 4x. हे 1 tan आहे. 1 tan म्हणजे साईन अपॉन कॉस, बरोबर आहे. सेक स्क्वेअरला आपण या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे आणि tan 4xला आपण या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. पहा tan 4x डिनोमिनेटरमध्ये आहेत, बरोबर आहे. म्हणजे येथे पण 1 tan येणार आहे.
आणि हे मायनस 6 कॉस अपॉन साईन म्हणजे काय कॉट कॉस 3x कॉस अपॉन साईन म्हणजे कॉट म्हणजे 6 कॉट 3x 6 कॉट 3x ब्रॅकेट क्लोज इक्वल टू हे ॲज इट इज कारण वायची व्हॅल्यू आहे ही tan क्यूब 4x अपॉन साईन स्क्वेअर 3x 5 अपॉन x प्लस हे कॉस 4x आहेत आणि येथे स्क्वेअर आहे हे कॅन्सल होऊन जाईल म्हणजे इथे कॉस 4x राहतील बरोबर आहे स्क्वेअर आणि कॉस 4x कॅन्सल होतील म्हणजे इथे हे 12 येथे काय राहील अपॉन हे कॉस 4x आणि हे साईन 4x या दोन टर्म राहणार आहेत बरोबर आहे हे कॅन्सल होऊन जाईल आणि हा स्क्वेअर कॅन्सल होईल म्हणजे साईन 4x आणि हे कॉस 4x या दोन टर्म राहत आहेत मायनस 6 कॉट 3x याप्रमाणे आपले डेरिव्हेटिव्ह येथेच घेणं झालेले आहे आपण सिम्प्लिफाय करत आहोत वायची व्हॅल्यू पुट केली म्हणजे डेरिव्हेटिव्ह आपली एवढी आलेली आहे आपले डेरिव्हेटिव्ह येथेच घेणं झालेले आहे असं आन्सर काढलं तरी चालेल आपण अजून सिम्प्लिफाय करून स्मार्ट आन्सर काढणार आहोत हे ॲज इट इज कारण टेक्स्ट बुकला आन्सर हे मॅच होत नाही त्यामुळे आपण पुढे सिम्प्लिफाय करून आन्सर काढणार आहोत हे 5 अपॉन x प्लस साईन थिटा आणि कॉस थिटा अँगल सेम आहे 4x साईन थिटा इंटू कॉस थिटा साईन आणि कॉसचा मल्टिप्लिकेशन आहे बरोबर आहे जर येथे 2 असेल जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर हा फॉर्म्युला कोणता होईल साईन 2 थिटा बरोबर आहे म्हणजे येथे जर 2 ने मल्टिप्लाय केलेलं असेल येथे जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर अँगल काय होईल इकडे डबल अँगल होईल बरोबर आहे थिटा 2 थिटा येथे 4x म्हणजे 8x होईल आपण काय करू येथे 2 ने मल्टिप्लाय करू हे 12 आहेत येथे 2 ने मल्टिप्लाय करू 12 आहेत न्यूमरेटरमध्ये 2 ने मल्टिप्लाय करू आपण आणि डिनोमिनेटरला पण 2 ने मल्टिप्लाय करू हे 2 आणि हे 2 आपण अरेंज केलेले आहेत इथे 2 ने मल्टिप्लाय करू येथे 2 ने मल्टिप्लाय करू 2 ने मल्टिप्लाय केल्यामुळे हे 2 टाइम्स साईन 4x इंटू कॉस 4x होईल बरोबर आहे इंटू कॉस 4x मायनस हे ॲज इट इज 6 कॉट 3x इक्वल टू ही व्हॅल्यू ॲज इट इज 3x 5 अपॉन x प्लस या दोघांचा मल्टिप्लिकेशन 24 अपॉन 2 टाइम्स साइन थीटा इंटू कॉस थीटा 2 टाइम्स साइन थीटा इंटू कॉस थीटा तर आपण काय लिहितो साइन 2 थीटा बरोबर आहे येथे थीटाऐवजी 4x आहे येथे 4x आणि येथे 4x आहे इकडे अँगल काय होतो डबल होतो म्हणजे येथे काय होईल 8x याप्रमाणे 2 साइन 4x इंटू कॉस 4x म्हणजे आपण काय लिहिणार साइन 8x परंतु डिनोमिनेटरमध्ये आहे येथे लिहिणार एवढ्या टर्मऐवजी आपण लिहिणार साइन 8x हे मायनस 6 कॉट 3x याप्रमाणे 1 अपॉन साइन म्हणजे आपण कोसेक लिहू शकतो 1 अपॉन साइन म्हणजे कोसेक ही टर्म ॲज इट इज dy बाय dx ही वायची व्हॅल्यू आहे इंटू 5 अपॉन x प्लस 24 1 अपॉन साइन म्हणजे कोसेक 8x आणि हे मायनस 6 कॉट 3x याप्रमाणे आपले डेरिव्हेटिव्ह मिळणार आहे डेरिव्हेटिव्ह आपण इथेच घेतलेले आहे परंतु सिम्प्लिफाय करून आन्सर हे काढलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 सोल्यूशन लेट y इक्वल टू x पॉवर आहे tan इनवर्स x xला पॉवर tan इनवर्स x आहे त्याची आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे व्हेरिएबल आहे त्याला पॉवर फंक्शन आहे
व्हेरिएबलला जर पॉवर फंक्शन असेल तर आपल्याला लॉग अप्लाय करायचा आहे. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. दोन्ही साईडला लॉग अप्लाय करू आपण. देअरफॉर लॉग वाय इक्वल टू, या साईडला आपण लॉग अप्लाय करू, लॉग ऑफ एक्स पॉवर आहे टॅन इनवर्स एक्स. देअरफॉर लॉग वाय इक्वल टू, हा पॉवर समोर घेऊ आपण, टॅन इनवर्स एक्स इंटू लॉग एक्स. हा पॉवर लॉगच्या अगोदर लिहिलेला आहे आपण. आता डेरिव्हेटिव्ह अप्लाय करू. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर लॉग वायचे डेरिव्हेटिव्ह 1/y इंटू dy/dx इक्वल टू, इथे u इंटू व्ही हा रूल अप्लाय करू. u ॲज इट इज टॅन इनवर्स एक्स. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, सेकंडची डेरिव्हेटिव्ह ddx ऑफ लॉग एक्स प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह फर्स्ट फंक्शन ddx ऑफ टॅन इनवर्स एक्स. आता किती सिंपल झालेलं आहे. वायला इकडे ट्रान्सफर करू आपण. देअरफॉर dy/dx इक्वल टू वाय, मोठा ब्रॅकेट करू आपण कारण वाय सर्व टर्मला मल्टिप्लाय आहे. टॅन इनवर्स एक्स ॲज इट इज टॅन इनवर्स एक्स, लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह 1/x 1/x बरोबर आहे, प्लस लॉग एक्स ॲज इट इज, याच्या मागे डेरिव्हेटिव्ह नाही आहे म्हणजे लॉग एक्स ॲज इट इज, परंतु याच्या मागे डेरिव्हेटिव्ह आहे टॅन इनवर्स एक्स, त्याची डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, हे आपण पाहिलेलं आहे. टॅन इनवर्स एक्स डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. पुढे लिहितो, तुम्ही कंटिन्यू लिहा. देअरफॉर dy/dx इक्वल टू, व्हॅल्यू काय मिळेल, वायची व्हॅल्यू पुट करू, एक्स पॉवर आहे टॅन इनवर्स एक्स, वाय ॲज इट इज बरोबर आहे. टॅन इनवर्स एक्स अपॉन एक्स, टॅन इनवर्स एक्स अपॉन एक्स प्लस लॉग एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर 1 प्लस एक्स स्क्वेअर. याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह येणार आहे. एक्स पॉवर टॅन इनवर्स एक्स, त्याची डेरिव्हेटिव्ह याप्रमाणे मिळेल आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन, 7th सब क्वेश्चन. सोल्युशन, लेट y इक्वल टू साइन एक्स पॉवर एक्स आहे. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. फंक्शन आहे त्याला पॉवर व्हेरिएबल आहे त्यामुळे आपल्याला लॉग घ्यायचा आहे. फंक्शनचा पॉवर व्हेरिएबल आहे किंवा व्हेरिएबलला पॉवर फंक्शन असेल तरी पण आपण लॉग घेणार. दोन्ही साईडला लॉग अप्लाय करू. लॉग वाय इक्वल टू लॉग ऑफ साइन एक्स पॉवर एक्स इक्वल टू, हा पॉवर समोर घेऊ, एक्स इंटू लॉग ऑफ साइन एक्स. याप्रमाणे ही व्हॅल्यू आहे लॉग वायची. आता डेरिव्हेटिव्ह घेता येईल आपल्याला. ही एक टर्म आहे आणि ही एक टर्म आहे बरोबर आहे. दोघांचा मल्टिप्लिकेशन, येथे यू ही रूल अप्लाय करू आपण, प्रोडक्ट रूल. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स 1/y इंटू dy/dx इक्वल टू, येथे प्रोडक्ट रूल यू ही रूल. सपोज हा यू आहे आणि हा व्ही आहे. यू ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह, याचे डेरिव्हेटिव्ह घेणार आपण ddx ऑफ लॉग ऑफ साइन एक्स लॉग ऑफ साइन एक्स, नंतर प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज लॉग ऑफ साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह घेणार एक्स फर्स्ट फंक्शन ddx ऑफ एक्स. याप्रमाणे सॉल्व करू. देअरफॉर dy/dx इक्वल टू, वाय या साईडला मल्टिप्लिकेशनमध्ये एक्स ॲज इट इज इंटू
लॉगचे डेरिव्हेटिव्ह 1 फंक्शन आहे साईन एक्स आणि पुन्हा साईन एक्सची डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स प्लस हे लॉग ऑफ साईन एक्स ॲज इट इज एक्स डेरिव्हेटिव्ह 1 लिहिण्याची गरज नाही इंटू 1 किंवा लिहिण्याची गरज नाही याप्रमाणे. वायची व्हॅल्यू पुट करू इथे लिहितो देअरफॉर dy/dx इक्वल टू डेरिव्हेटिव्ह काय मिळेल वायची व्हॅल्यू ही आहे साईन एक्स पॉवर आहे एक्स येथे ब्रॅकेट एक्स अपॉन साईन एक्स पहा इथे एवढा मल्टिप्लिकेशन आहे बरोबर आहे नंतर प्लस साईन आहे एवढा मल्टिप्लिकेशन आहे हे कॉस एक्स आहे हे साईन एक्स आहे कॉस अपॉन साईन म्हणजे कॉट होईल हा एक्स कॉट एक्स याप्रमाणे एक्स कॉट एक्स कारण कॉस अपॉन साईन म्हणजे कॉट प्लस लॉग ऑफ साईन एक्स याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह मिळणार आहे आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन सोल्युशन लेट y इक्वल टू साईन ऑफ एक्स त्याचा पॉवर एक्स. पहा इथे आपल्याला सुरुवातीला लॉग घेता येणार नाही कारण पूर्ण साईन एक्सला पॉवर एक्स नाही आहे. पहा साईन एक्स याचा पॉवर जर एक्स असेल येथे लॉग असेल तर आपल्याला आपण असं लिहू शकतो हा पॉवर समोर येईल लॉग ऑफ साईन एक्स असं लिहिता येईल आपल्याला. परंतु येथे काय आहे साईन एक्सचा पॉवर एक्स आहे जर याचा आपण लॉग घेतला तर याला आपल्याला असं लिहिता येत नाही हा पॉवर समोर नाही घेता येणार एक्स लॉग ऑफ साईन एक्स असं लिहिता येत नाही आपल्याला कारण पूर्ण साईन एक्सला पॉवर असेल तरच आपल्याला लॉगच्या पूर्वी लिहिता येईल. फक्त एक्सला पॉवर आहे त्यामुळे लॉगचे असं लिहिता येत नाही आपल्याला हे नॉट इक्वल परंतु असं लिहिता येते. येथे पहा एक्स हा पॉवर फक्त एक्सला आहे साईन पूर्ण साईन एक्सला पॉवर नाही येतो त्यामुळे आत्ताच आपल्याला लॉग घेता येत नाही. याची डेरिव्हेटिव्ह काय होईल देअरफॉर dy/dx इक्वल टू ddx ऑफ साईन एक्स त्याचा पॉवर एक्स बरोबर आहे. दोन्ही साईडला आपण डेरिव्हेटिव्ह अप्लाय केलेली आहे इक्वल टू साईनचे डेरिव्हेटिव्ह कॉस होईल बरोबर आहे म्हणजे कॉस ऑफ एक्स रेस टू एक्स आणि इंटू पुन्हा या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह घ्यावे लागेल आपल्याला पुन्हा या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह ddx ऑफ एक्स रेस टू एक्स देअरफॉर dy/dx. येथे आपल्याला प्रॉब्लेम काय येत आहे ही डेरिव्हेटिव्ह माहिती नाही आपल्याला ती आधी आपण कॅल्क्युलेट करून घेऊ. पहा दुसरं एक व्हेरिएबल घेऊ आपण लेट u इक्वल टू सपोज u इक्वल टू एक्स रेस टू एक्स u म्हणजे काय एक्सचा पॉवर एक्स हे घेतलेलं आहे आपण. व्हेरिएबलला पॉवर व्हेरिएबल आहे सेपरेट व्हेरिएबलला पॉवर व्हेरिएबल आहे बरोबर आहे म्हणजे लॉग घेऊ शकतो आपण. आता दोन्ही साईडला लॉग घेऊ देअरफॉर लॉग u इक्वल टू लॉग ऑफ एक्स पॉवर एक्स देअरफॉर लॉग u इक्वल टू हा पॉवर समोर येईल एक्स इंटू लॉग यू एक्स इंटू लॉग एक्स बरोबर आहे हा पॉवर समोर आला. आता आपण काय घेऊ डेरिव्हेटिव्ह घेऊ पहा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे आपल्याला काय मिळेल आता इथे वाय व्हेरिएबल नाही आहे येथे यू व्हेरिएबल आहे म्हणजे 1/y तर 1/u dy/dx वायच्या ठिकाणी यू येईल du/dx यूचे लॉग यूचे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1/u इंटू du/dx इक्वल टू इकडे आता दोन टर्म आहेत मल्टिप्लिकेशन आहे प्रोडक्ट रूल यू व्ही रूल बरोबर आहे यू व्ही रूल अप्लाय करू. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज सेकंडची डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज फर्स्टची डेरिव्हेटिव्ह एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 लिहिण्याची गरज नाही. याप्रमाणे हे काय येईल x/x पुढे लिहितो देअरफॉर du/dx इक्वल टू हा यू त्या साईडला पास होईल मल्टिप्लिकेशनमध्ये हे x/x होईल म्हणजे 1 होईल 1 प्लस लॉग एक्स
इक्वल टू यूची व्हॅल्यू काय घेतली आपण, एक्सचा पॉवर एक्स, येथे पुट करू आपण एक्स रेज टू एक्स, येथे 1 प्लस लॉग एक्स. यू म्हणजे काय आहे, एक्स रेज टू एक्स, याचे डेरिव्हेटिव्ह काय येत आहे, एक्स रेज टू एक्स ब्रॅकेटमध्ये 1 प्लस लॉग एक्स, बरोबर आहे. देअरफॉर डी यू बाय डी एक्स, यू म्हणजे ही व्हॅल्यू एक्स रेज टू एक्स, बरोबर आहे. त्याची डेरिव्हेटिव्ह आपल्याला ही मिळत आहे. आता सपोज हे 1 नंबर म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेज टू एक्स, ती व्हॅल्यू आपण काढलेली आहे, ती येथे पुट करू, तीच आपली डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू येईल, बरोबर आहे. फ्रॉम सपोज हे 2 नंबर, फ्रॉम 1 and 2 डी वाय बाय डी एक्स इक्वल टू कॉस एक्स रेज टू एक्स, कॉस ऑफ एक्स रेज टू एक्स इंटू ही व्हॅल्यू किती काढली आपण, एवढी काढलेली आहे, इंटू एक्स रेज टू एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स, एवढी व्हॅल्यू मिळेल आपल्याला. साइन ऑफ एक्स रेज टू एक्स, याचे डेरिव्हेटिव्ह आपल्याला काय मिळेल, कॉस एक्स रेज टू एक्स, म्हणजे साईनचे डेरिव्हेटिव्ह कॉस, बरोबर आहे. परंतु या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह एक्स रेज टू एक्सचे डेरिव्हेटिव्ह एवढी मिळत आहे. एक्स रेज टू एक्स आपल्याला डेरिव्हेटिव्ह माहिती नव्हती, दुसरे व्हेरिएबल घेऊन आपण व्हॅल्यू काढलेली आहे, ती डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केलेली आहे आणि काढलेले डेरिव्हेटिव्ह पुन्हा येथे पुट केलेली आहे.